उपमुख्यमंत्री कार्यालय जनसंपर्क कक्ष एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट। एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केला। एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली। त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते। या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे। एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये देण्याचे शासनाने सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे। तसेच सन 2020 ते 24 दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून त्यासाठी शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। याबरोबरच जे पात्र कर्मचारी पण सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12,500 रुपये देण्यात येणार आहे। त्यासाठी शासनाने 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे श्री सरनाईक यांनी सांगितले।